लोकमतवरती सगळ्यात आधी आणि एक्सक्लुझिव्ह भाजपचा विधिमंडळ नेता आज ठरवला जाणार आहे। त्याआधी कोर कमिटीची बैठक आहे। भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते आमदार या बैठकीसाठी उपस्थित आहेत। देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसतायत नेतृत्व करताना आणि त्याचसोबत सुधीर मुनगंटीवार सध्या ही सगळी प्रक्रिया समजावतायत। त्यानंतर देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतील उपस्थित आमदारांना असं देखील आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं। मात्र ही आता आतली दृश्य बैठकीतली दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय एक्सक्लुझिव्ह। सर्वात आधी न्यूज 18 लोकमतवरती भाजपचे सर्व बडे नेते या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। त्यानंतर विधिमंडळ गटनेता जो निवडला जाणार आहे त्यासाठी प्रस्ताव मांडला जाईल एखाद्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याकडनं आणि त्याला सर्व आमदारांचं अनुमोदन मिळेल आणि मग गटनेत्याची निवड झाली असं समजायला हरकत नाही। मात्र त्याआधी कोर कमिटीच्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले सर्व भाजपचे प्रमुख नेते आपल्याला दिसतात। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस आणि त्याचसोबत इतर महाराष्ट्रातले भाजपचे सर्व नेते आमदार आणि त्याचसोबत निरीक्षक म्हणून महाराष्ट्रामध्ये आलेले केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे सगळे बसलेले दिसतायत या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये। त्यानंतर विधिमंडळ गटनेत्याची प्रक्रिया पुढे सुरू होईल। त्याआधी सुधीर मुनगंटीवार बोलत होते आणि देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आमदारांना मार्गदर्शन करतील असं आमच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे साधारण पुढच्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला भाजपचा गटनेता कोण हे कळणार आहे। सर्वात आधी न्यूज 18 लोकमतवरती तोच असणार आहे महाराष्ट्राचा महायुतीचा मुख्यमंत्री। उद्या शपथविधी आहे। आज दुपारी 3:30 वाजता सत्ता स्थापनेचा दावा करायचा आहे। त्यासाठी महायुतीचे नेते आज राजभवनामध्ये जातील। मात्र एक महत्त्वाची प्रक्रिया त्याआधी तो म्हणजे भाजपचा विधिमंडळाचा नेता कोण हे ठरवण्याची। त्यासाठीच ही भाजपची कोर कमिटीची बैठक आहे। कोर सदस्य सगळे भाजपचे या सेंट्रल हॉलमध्ये आपल्याला दिसतायत आणि या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये कशी प्रक्रिया पार पडणार या संदर्भात चर्चा केली जाते आणि मग ज्यावेळेला प्रत्यक्ष ही प्रक्रिया पार पडेल त्यावेळेला सर्व 132 आमदार भाजपचे यंदा निवडून आलेले हे असतील आणि त्यांचं अनुमोदन या प्रस्तावाला मिळेल। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, ही आतली बैठकीतली कोर कमिटीची दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय, काय त्याबद्दल अधिक सांगाल? निवड प्रक्रियेच्या आधी भाजपची कोर कमिटीची बैठक अर्थातच याच बैठकीतून प्रस्ताव जो आहे तो विधिमंडळ भाजपच्या घटनेच्या संदर्भातलं नाव जे आहे ते प्रथम समोर येईल आणि यानंतर केंद्रीय निरीक्षक या संपूर्ण प्रक्रियेवर आपलं निरीक्षण नोंदवतील। प्रस्ताव मांडल्यापासून ते त्याला अनुमोदन देणं आणि याच प्रस्तावासंदर्भात आपापलं मत व्यक्त करणं भाजपच्या काही ज्येष्ठ आमदारांकडून हा प्रस्ताव मांडला जाईल आणि त्याच आमदारांकडून अनुमोदन देखील दिलं जाईल। ही प्रक्रिया आपण बघतोय साधारण अगदी औपचारिक ही खरं तर प्रक्रिया असते। भाजप एक कोणत्याही राज्यात भाजप सत्ता येते किंवा भाजप राहुल आवाज येत नाहीये तुमचा। मात्र प्रदेश अध्यक्ष भाजपचे महाराष्ट्राचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय रुपाणी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्याचं दिसतंय आपल्याला। या कोर कमिटीच्या बैठकीमध्येच निर्मला सीतारामन यांचं देखील स्वागत करण्यात आलंय या सर्व कोर सदस्यांकडनं, कारण ही पुढची प्रक्रिया याच दोन निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रात पार पडणार आहे। खास करून भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड यासाठीच हे दोन निरीक्षक दिल्लीतनं मुंबईमध्ये काल रात्री चाललेले आहेत आणि ते या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पोहोचलेत। सगळे कोर सदस्य उपस्थित आहेत भाजपचे हे सगळे। त्याचसोबत पुढची प्रक्रिया असणार आहे ती गटनेत्याच्या निवडीची। त्यासाठी सर्वच्या सर्व 132 आमदार भाजपचे उपस्थित असतील। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आहेतच। राहुल बोला। तर ही दृश्य आपण थेट बघतोय आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवरती विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामनजी यांचं स्वागत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करतायत। हे कोर सदस्य आहेत भाजपचे। गटनेत्याच्या निवडी आधी कोर सदस्यांची ही बैठक आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडे। श्वेता, प्राथमिक जी प्रक्रिया जी आहे आपण बघतोय की सर्व ज्येष्ठ आमदार या व्हिज्युअल्स मध्ये बसतायत। सर्वात महत्वाचं म्हणजे एकाच सोफ्यावर ज्यांची गटनेतेपदी निवड केली जाऊ शकते याची वारंवार शक्यता जी आहे ती निर्माण झाली होती। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विजय रुपाणी, निर्मला सीतारामन ही सगळी मंडळी जी आहे ती एकाच ठिकाणी बसली दिसतायत आणि त्यामुळं ज्येष्ठ नेत्यांसमोर ज्या पद्धतीनं आपण बघतोय की चंद्रकांत पाटील या ठिकाणी आहेत, आशिष शेलार आहेत, विनोद तावडे आहेत,
ही सगळी मंडळी आहे आणि काही वेळातच औपचारिक प्रक्रिया पंकजा मुंडे देखील या व्हिज्युअल्स मध्ये आपल्याला दिसतात। सगळ्यात पहिलं कोर कमिटीची बैठक होईल आणि याच कोर कमिटीच्या बैठकीमधून प्रस्ताव जो आहे तो दिला जाईल। त्यानंतर दोन्ही केंद्रीय निरीक्षक याबद्दलचं आपलं मत जे आहे ते नोंदवतील। प्रस्ताव दिल्यानंतर प्रस्ताव देशांकडून मांडला जाईल। शक्यता अशी वर्तवण्यात येते की चंद्रकांत पाटील किंवा सुधीर मुनगंटीवार या दोघांपैकी एकाकडून हा गटनेते पदाचा प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात येईल आणि त्यानंतर पुढील प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होईल। प्रस्ताव मांडल्यानंतर आमदार जे आहेत ज्येष्ठ आमदारांपैकी राधाकृष्ण विखे पाटील असतील, याचसोबत आशिष शेलार असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, यांच्याच पैकी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं जाईल आणि त्यानंतर यावर शिक्कामोर्तब जे आहे ते करण्यात येईल। एकंदरीत बघितलं तर भाजपचा विधिमंडळ गटनेता म्हणजेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यावर काही वेळातच अखेर शिक्कामोर्तब होणार आहे। बरं राहुल, जर आपण पाहिलं तर भाजपच्याच गटनेत्याची निवड होणं इतके दिवस बाकी होतं, आता उद्यावरती शपथविधी आलाय। महायुतीमधल्या इतर 2 घटक पक्षांचा गटनेता आधीच निवडला गेलेला आहे, मात्र आज अगदी शेवटच्या क्षणी किंवा शेवटच्या दिवसापर्यंत ही प्रक्रिया ठेवण्यात आली आहे किंवा अजूनही व्हायची किंवा पार पडण्याची बाकी आहे। उद्या शपथविधी आहे, मात्र काय त्याच्या मागचं कारण असावं? आज लगेच गटनेत्याची निवड, कारण तोच मुख्यमंत्री असणार आहे, आणि उद्या लगेच शपथविधी, या मागे काय उद्देश असावा भाजपचा? श्वेता, एकंदरीत जर बघितलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपचे मित्रपक्ष आहेत, मात्र दोन्ही पक्षांच्या बाबतीत खास करून राष्ट्रवादी अजित पवार गट जो शरद पवार गटापासून वेगळा झाला आणि शिवसेना उद्धव ठाकरेंपासून वेगळी झाली, या दोघांही पक्षांना ज्या पद्धतीनं एक त्यांचं चिन्ह आणि पक्ष मिळाला, मात्र या दोन्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत ते एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष हे अजित पवार आहेत। त्यामुळं ज्या पद्धतीनं भाजप आणि या 2 पक्षांची जी तुलना आहे ती या दरम्यान होऊ शकत नाही, कारण दोन्ही राष्ट्रीय नेते असल्या कारणानं दोघांनी आपापल्या पक्षाच्या निर्णय जे आहेत ते अगदी राज्य पातळीवर घेतले गेले। मात्र भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष किंवा केंद्रीय नेतृत्व जे आहे ते अर्थातच दिल्लीत असतं। त्यामुळे या प्रक्रिया जी आहे ती अर्थातच प्रक्रिया लांबली होती, अनेक तर्कवितर्क लढवले जात होते, काही नवीन धक्कातंत्र भाजप वापरेल याबद्दल देखील वारंवार तर्कवितर्क लावले जात होते। मात्र ही प्रक्रिया लांबलेली पाहता 2 पक्षांसोबत अर्थात राष्ट्रीय अध्यक्ष स्थानिक पातळीवर किंवा राज्य पातळीवर असल्या कारणानं लवकर झालं, दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय पातळीवर भाजप असल्या कारणानं काहीसा वेळ लागला खरा, मात्र यामध्ये देखील अनेक अंतर्गत राजकारण। बरं राहुल, अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, आणि त्यामुळे आज भाजपचा विधिमंडळ नेता निवडला जातोय आणि त्यानंतर उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ, म्हणजे आजचा जो भाजपचा गटनेता असणार आहे तोच मुख्यमंत्री हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे याची उत्सुकता आहे, आता फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे की भाजपचा विधिमंडळ नेता कोण, म्हणजेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण। त्यासाठीचीच भाजपची ही आधी कोर कमिटीची बैठक, सगळे भाजपचे कोर सदस्य, महत्त्वाचे नेते, आमदार या बैठकीसाठी दिसतायत। आजचा दिवस सर्वात महत्त्वपूर्ण असा दिवस असणार आहे, कारण की आता थोड्याच वेळामध्ये भाजपाचा गटनेता निवडला जाणार आहे। मात्र गटनेता निवडण्यापूर्वी भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकाल तर याच बंद दाराआड भाजपाच्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये 2 केंद्रीय निरीक्षक देखील पोहोचल्याचं पाहायला मिळते। त्या 2 केंद्रीय निरीक्षकांकडून या ठिकाणी प्रस्ताव मांडला जाणार आहे कोर कमिटीच्या बैठकीमध्ये गटनेता निवडी संदर्भातला, आणि हा प्रस्ताव एक मताने संमत झाल्यानंतर विधिमंडळामध्ये 132 आमदारांसमोर भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याकडून प्रस्ताव मांडला जाईल। नेमका गटनेता कोण होणार आणि गटनेता संदर्भात हा प्रस्ताव मांडल्यानंतर जेव्हा एकमताने सर्व हा प्रस्ताव मान्य करतील तेव्हा भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे। सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार देवेंद्र फडणवीस भाजपचे गटनेते होतील, म्हणजे अर्थात महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हे देवेंद्र फडणवीस असतील।